नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एम्प्लॉयमेंट एक्सचेंज रोजगार विनिमय केंद्रांच्या बाबतची माहिती विचारात घेणार आहोत. म्हणजे रोजगार विनिमय केंद्र हे त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची भूमिका बजावतं, रोजगार विनिमय केंद्राची स्थापना कधी झालेली आहे, रोजगार विनिमय केंद्राची कार्ये कोणती असतात, या सर्व बाबतची माहिती आपण आज विचारात घेणार आहोत. भारतामध्ये जिल्हा पातळीवर राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली रोजगार विनिमय केंद्रांची स्थापना करण्यात आलेली असते. या केंद्रामध्ये बेरोजगार उमेदवारांची नावे, त्यांची नावनोंदणी ही विनामूल्य केली जाते. सर्व प्रकारच्या बेरोजगारांची नावनोंदणी येथे होऊ शकते. उदाहरणार्थ सुशिक्षित, अशिक्षित, उच्च शिक्षित, कुशल, तांत्रिक, अतांत्रिक, अनुभवी, अननुभवी, कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वैद्यकीय, वास्तुरचना, शेती, पदविकाधारक, पदवीधारक, ITI झालेले, अधिक 2 स्तरावरील व्यवसाय शिक्षण घेतलेले इत्यादी या सर्व प्रकारच्या उमेदवारांची, या सर्व प्रकारच्या बेरोजगारांची नोंदणी, नावनोंदणी ही या ठिकाणी रोजगार विनिमय केंद्रामध्ये केली जाते. या उमेदवाराला आपली माहिती ही विशिष्ट नमुन्यामध्ये भरावी लागते. आता हे माहिती भरत असताना त्यामध्ये उमेदवाराने खालील प्रकारची माहिती नमूद करावी लागते. उदाहरणार्थ स्वतःचे आणि वडिलांचे नाव, पत्ता, जन्मतारीख, शिक्षण, इतर शैक्षणिक पात्रता, उदाहरणार्थ टंकलेखन, शॉर्टहँड, संगणक शिक्षण इत्यादी या सर्व गोष्टींची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला किंवा त्या उमेदवारांना नोंदवावी लागते. त्यानंतर त्याचबरोबर अशा सर्व गोष्टीचा अनुभव आहे का, प्रत्येक परीक्षेमध्ये मिळालेले गुण, त्याचबरोबर त्या उमेदवारानं स्वतःचा धर्म, जात, अपेक्षित कामाचा प्रकार म्हणजे कोणत्या प्रकारचं काम त्याला अपेक्षित आहे, त्या कामाचा प्रकार हा त्यामध्ये त्यानं लिहिणं आवश्यक असतं. त्याचबरोबर अपेक्षित वेतन इत्यादी माहिती त्या ठिकाणी त्यांनी लिहिणं गरजेचं असतं. आणि या केंद्रामधून गुणपत्रकांच्या साक्षांकित प्रती केंद्रात द्यावे लागतात. त्यानंतर हे रोजगार विनिमय केंद्राचे केंद्र प्रमुख एक प्रकारे नावनोंदणी केल्याबद्दल नावनोंदणी कार्ड उमेदवाराला देतात. या कार्डाचे दर 3 वर्षांनी नूतनीकरण करावे लागते. त्याला आपण रिन्युअल असं म्हणतो. जर तुम्ही नूतनीकरण नाही केलं किंवा जर त्या व्यक्तीने नूतनीकरण केलं नाही तर ते कार्ड काय होतं, रद्द होतं आणि उमेदवाराचा सेवा प्राप्तीचा अधिकार हा संपुष्टात येतो. आणि म्हणून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये आपण नाव नोंदवतो त्यावेळेला त्या कार्डचं दर 3 वर्षांनी आपण रिन्युएशन करणं आवश्यक असतं. आणि जर नूतनीकरण केलं नाही तर अशा उमेदवारांचा सेवेचा अधिकार हा संपुष्टात येतो. रोजगार विनिमय केंद्रामध्ये उमेदवारांच्या विभागांचे त्याचबरोबर त्यांना दिल्या जाणाऱ्या लिफाफ्यांचे वर्गीकरण केले जाते. ते वर्गीकरण कशा पद्धतीने केले जाते, कशाच्या आधाराने केले जाते. उदाहरणार्थ 10वीपर्यंत शिक्षण घेतलेले कर्मचारी किंवा उमेदवार, 10वी पास असणारे, 12वी पास असणारे, पदविकाधारक, पदवीधारक, पदव्युत्तर इत्यादी म्हणजे अशा वेगवेगळ्या क्रायटेरियाच्या साहाय्याने त्या ठिकाणी नावनोंदणी केलेल्या उमेदवाराचे वर्गीकरण केले जाते. आणि अशी जी काही केंद्रे असतात ही केंद्रे बेरोजगार उमेदवाराची यादी सतत अद्ययावत ठेवतात. सद्यस्थितीमध्ये शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांमध्ये मनुष्यबळाची भरती ही रोजगार विनिमय केंद्रात नावनोंदणी केलेल्या उमेदवारांमधूनच केली जाते. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे सर्व प्रकारच्या कार्यालयामध्ये अशा पद्धतीची भरती ही रोजगार विनिमय केंद्राच्या माध्यमातूनच केली जाते. हाही भाग आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं असतं. या संस्था रोजगार विनिमय केंद्र आणि रिक्त पदांची माहिती व कोणत्या योग्यतेच्या आणि कोणत्या पात्रतेच्या उमेदवाराची गरज आहे हे या ठिकाणी रोजगार विनिमय केंद्रांना कळवतात. आणि त्या माहितीला अनुसरूनच अशी रोजगार विनिमय केंद्रे संबंधित पात्र उमेदवाराची यादी नाव नोंदणीच्या क्रमांकानुसार संस्थांकडे विनामूल्य पाठवितात. त्यानंतर
अशा संस्था संबंधित उमेदवारांना मुलाखतीची पत्रे पाठवतात. काही वेळेला रोजगार विनिमय केंद्र संबंधित खात्याच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना मुलाखतीची पत्र पाठवते. म्हणजे जसं त्या ठिकाणी संस्था उमेदवाराला मुलाखतीची पत्र पाठवतात, तसंच रोजगार विनिमय केंद्रसुद्धा उमेदवाराला मुलाखतीची पत्रे पाठवतात. मध्यस्थ भरतीमधील दोष टाळण्यासाठी आणि योग्य उमेदवारांना सेवा संधी मिळण्यासाठी शासनामार्फत अशी रोजगार विनिमय केंद्रे ही चालवली जातात. या नियोजन समितीच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाने शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण व रोजगार संघटना समिती स्थापन केली. केंद्र सरकारने या समितीच्या शिफारशीनुसार 1956 साली रोजगार विनिमय केंद्राचे दैनंदिन कामकाज राज्य शासनाकडे सोपविले. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे 1956 साली अशा पद्धतीचे जे काही कामकाज होतं, हे कामकाज हे राज्य शासनाकडे काय केलं गेलं, सोपविलं गेलं. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर रोजगार विनिमय केंद्राची आपण प्राथमिक स्वरूपाची माहिती पाहिली. रोजगार विनिमय केंद्र का स्थापन केलं जातं, रोजगार विनिमय केंद्रामधली कामाची पद्धती कोणती असते, रोजगार विनिमय केंद्र त्या ठिकाणी नेमकी कोणत्या प्रकारची कार्य करतात, या संदर्भातली प्राथमिक स्वरूपाची आपण माहिती पाहिली. आता त्यानंतर आपण सविस्तर माहिती या ठिकाणी विचारात घेऊया. रोजगार विनिमय केंद्राची कोणकोणती कार्ये असतात किंवा कोणत्या प्रकारची कार्ये ही रोजगार विनिमय केंद्राच्या माध्यमातून पूर्ण केली जातात, किंवा रोजगार विनिमय केंद्राची भूमिका काय असते, हेही आपण या ठिकाणी सविस्तर पद्धतीने समजून घेणं गरजेचं असतं. आता रोजगार विनिमय केंद्रांना देशातील बेकारी निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. नीट लक्ष द्या. म्हणजे यांना कोणत्या प्रकारची भूमिका बजावावी लागते, तर बेकारी निर्मूलन करण्याची भूमिका अतिशय महत्त्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. आणि सद्यस्थितीमध्ये रोजगार विनिमय केंद्राच्या कार्याचा व्याप आणि विस्तार वाढलेला दिसून येतो. या केंद्रांद्वारे अनेक प्रकारची कार्ये केली जातात. ती कार्ये आपण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. आता या ठिकाणी या चार्टमध्ये पहिलं कार्य तुम्हाला सांगितलेलं आहे की विनामूल्य नाव नोंदणी. आता रोजगार विनिमय केंद्रे आपल्या भागातील म्हणजे आपल्या जिल्ह्यातील, कारण प्रत्येक जिल्ह्याला रोजगार विनिमय केंद्र स्थापन केलेलं असतं आणि त्यामुळं अशी रोजगार विनिमय केंद्रे आपल्या जिल्ह्यातील बेकार उमेदवारांची नाव नोंदणी विनामूल्य करतात. सर्व प्रकारच्या बेरोजगारांची नाव नोंदणी केली जाते. संस्थांमध्ये किंवा संस्थांकडे बेकारांच्या नावाची शिफारस करणे, उमेदवारांना मुलाखतीची पत्र पाठवणे, बेकारांना काम मिळेपर्यंत प्रयत्न करणे, नोकरीच्या संदर्भात मार्गदर्शन शिबिरे भरविणे, अशी सर्व कार्ये विनामूल्य विनाशुल्क केली जातात. बेकारांना नोकरी मिळण्यासाठी लागणाऱ्या सर्व सेवा विनामूल्य दिल्या जातात. आणि म्हणून पहिला जो भाग आहे, पहिलं जे कार्य आहे ते म्हणजे आपण समजून घ्यायचंय ते विनामूल्य नाव नोंदणी. त्यानंतर दुसरं कार्य आपण लक्षात घ्यायचे समन्वय. व्यवसाय संस्था व बेकार युवक एकमेकांच्या बाबत पूर्ण अनभिज्ञ असतात. त्यांना एकत्र आणायचे, त्यांच्यात समन्वय साधण्याचे कार्य हे रोजगार विनिमय केंद्र करते. यामुळे व्यवसायाला योग्य उमेदवार प्राप्त होत असतात, तर उमेदवारांना चांगल्या व्यवसायात नोकरीची संधी मिळते. देशातील रोजगारांची मागणी व त्यानुसार उमेदवारांचा पुरवठा यात योग्य तो समन्वय साधण्याचा प्रयत्न ही रोजगार विनिमय केंद्रे करतात. आणि म्हणून दुसरं जे कार्य आपण पाहतो आहोत किंवा दुसरी जी भूमिका आपण रोजगार विनिमय केंद्राची विचारात घेतो आहोत ती म्हणजे समन्वय साधनं. आणि तो समन्वय कोणामध्ये असतो, तर रोजगार आवश्यक असणारे उमेदवार आणि आवश्यक असणाऱ्या संघटना, आवश्यक असणाऱ्या संस्था, आवश्यक असणारे कारखाने यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम हे रोजगार विनिमय केंद्राच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर तिसरं कार्य आपण विचारात घ्यायचं आहे ते म्हणजे रोजगार मिळवून देण्यासाठी मदत करणं. रोजगार विनिमय केंद्रे हे बेरोजगार उमेदवारांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे योग्य ते काम मिळवून देण्यासाठी सर्व प्रकारची मदत करतात. रोजगारासंबंधी आवश्यक ती माहिती, रोजगारासंबंधीचं आवश्यक ते सहाय्य, आवश्यक ते मार्गदर्शन हे विनामूल्य केलं जातं आणि बेकारांना काम मिळेपर्यंत त्यांना मदत आणि मार्गदर्शन केलं जातं. आणि म्हणून असे जे काही बेरोजगार लोक असतात त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी हे रोजगार विनिमय केंद्र काय करत असतं, कार्य करत असतं. त्यानंतर पुढचं कार्य आपण विचारात घ्यायचंय आवश्यकतेप्रमाणे काम.
बेकार व्यक्तीला ज्यावेळी काम करण्याची इच्छा निर्माण होईल त्यावेळी तो आपल्या भागातील केंद्रामध्ये नावनोंदणी करून रोजगारासंबंधी मोफत सल्ला आणि मार्गदर्शन घेऊ शकतो. आपल्या योग्यतेप्रमाणे नोकरी मिळवू शकतो. म्हणजेच आवश्यकतेप्रमाणे अशा लोकांना काम पुरविणं, कामाचा पुरवठा करणं हेही कार्य या ठिकाणी रोजगार विनिमय केंद्राच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर पुढील कार्य आपण विचारात घेतलं पाहिजे ते म्हणजे माहिती आणि आकडेवारी संकलन करणं. म्हणजे आपल्या विभागातील बेरोजगार व्यक्ती व रोजगार पुरवणाऱ्या संस्था यांची सविस्तर माहिती आणि आकडेवारी संकलित करण्याचं आणि संकलित केलेल्या आकडेवारीचं विश्लेषण करण्याचं कार्य हे रोजगार विनिमय केंद्रांना करावे लागते. या माहिती व आकडेवारीच्या आधारे केंद्र, राज्य शासन रोजगार वाढीच्या योजना आणि रोजगारविषयक धोरणे आखत असते. म्हणजे अशा पद्धतीनं जमा केलेली माहिती आणि आकडेवारी, या माहिती आणि आकडेवारीच्या साह्याने केंद्र शासन किंवा राज्य शासन रोजगार वाढीसाठीच्या वेगवेगळ्या योजनांची त्या ठिकाणी आखणी करत असते, वेगवेगळ्या धोरणांची त्या ठिकाणी काय करत असते, आखणी करत असते. आणि म्हणून रोजगार विनिमय केंद्राची ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका असते की बेरोजगारांची माहिती आणि आकडेवारी संकलित करणं. त्यानंतर पुढची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे रोजगार विनिमय केंद्राची, ती म्हणजे उमेदवारांची यादी पुरविणं. आता शासकीय, खाजगी, सार्वजनिक, सहकारी संस्थांनी रिक्त जागांची माहिती अशा रोजगार विनिमय केंद्रांना कळवल्यानंतर त्यास अनुसरून पात्र बेरोजगारांची यादी अशी रोजगार विनिमय केंद्रे त्वरित विनामोबदला पाठवण्याचं काम हे करतात. या यादीमध्ये बेरोजगारांची नावे, त्यांचे पत्ते, त्यांचे शिक्षण, वय, अनुभव, इतर पात्रता इत्यादी आनुषंगिक माहिती ही नमूद केलेली असते. आणि म्हणून ही यादी जी असते, ही यादी रोजगार विनिमय केंद्रांनी काय करायची असते, संबंधित आस्थापनाला, संबंधित कारखान्यांना, संबंधित औद्योगिक संघटनेला काय करायची असते, संबंधित औद्योगिक संस्थेला त्या ठिकाणी पाठवायची असते. आणि ही यादी पुरवण्याचं कार्य सुद्धा या ठिकाणी रोजगार विनिमय केंद्राच्या माध्यमातून पूर्ण केलं जातं. त्यानंतर पुढील कार्य आपण विचारात घ्यायचे ते म्हणजे रोजगार आणि व्यवसाय मार्गदर्शन. आता ह्या रोजगार विनिमय केंद्रामध्ये जे काही नाव नोंदणी केलेले बेरोजगार असतात, अशा बेरोजगार युवकांना रोजगार आणि व्यवसायविषयक मार्गदर्शन हे तज्ज्ञांच्या मदतीनं विनाशुल्क करण्याचं काम हे रोजगार विनिमय केंद्रामार्फत केलं जातं. आणि यासाठी तालुका स्तरावर मार्गदर्शन शिबिरे भरवली जातात, प्रशिक्षण शिबिरं भरवली जातात, वेगवेगळ्या तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित केली जातात, व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग भरवले जातात, उद्योजकता प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली जातात. आणि जेणेकरून असे जे काही बेरोजगार युवक असतात त्यांना सुद्धा रोजगार मिळवण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं आणि त्यांना सल्ला दिला जातो. त्यानंतर पुढील कार्य आपण विचारात घ्यायचे ते म्हणजे प्रसिद्धी कार्य. बेरोजगार रोजगार संधी, व्यवसाय संधी, रोजगार पुरवणाऱ्या संस्था, नीट लक्ष द्या, बेरोजगार म्हणजे जे समाजामध्ये उपलब्ध असणारे बेरोजगार लोक आहेत, असे बेरोजगार, त्यांना उपलब्ध असणाऱ्या रोजगार संधी, त्यांना उपलब्ध असणाऱ्या व्यवसायाच्या संधी, त्याचबरोबर रोजगार पुरवणाऱ्या संस्था याबाबत संकलित केलेली माहिती व आकडेवारी ही सूचनापत्रावर किंवा सूचना फलकावर आणि स्थानिक स्वरूपाच्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करण्याचं कार्य या केंद्रांना करावं लागतं. त्यामुळं संबंधितांना अचूक मार्गदर्शन होऊ शकतं. त्यानंतर पुढील कार्य आपण विचारात घ्यायचे मध्यस्थांचे उच्चाटन. आता बऱ्याच वेळेला भरती मार्गामध्ये सुद्धा आपण पाहिलं की मध्यस्थांच्या द्वारे भरती केली जाते किंवा ठेकेदारांच्या माध्यमातून भरती केली जाते, परंतु या पद्धतींचे अनेक दोष आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे दोष जर दूर करायचे असतील किंवा ह्या दोषांचं उच्चाटन करायचं असेल तर त्यासाठी म्हणजे मध्यस्थांचं उच्चाटन झालं गरजेचं असतं, मध्यस्थांचं उच्चाटन करणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी सुद्धा रोजगार विनिमय केंद्र हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत असतात. उदाहरणार्थ, मध्यस्थांद्वारे कामगारांचे होणारे आर्थिक सामाजिक शोषण टाळण्यासाठी मध्यस्थांचे कामगार भरतीच्या प्रक्रियेतून उच्चाटन केले जाते आणि ते उच्चाटन करणे आवश्यक असते. आणि हा हेतू बऱ्याच अंशी रोजगार विनिमय केंद्रामुळं सफल झालेला आपल्याला दिसून येतो. लक्षात घ्या. त्यानंतर पुढील कार्य आपण विचारात घ्यायचं आहे ते म्हणजे बेकार भत्ताबाबत मदत.
आता बेकार भत्त्याबाबत मदत. राज्य शासनाने केंद्रामध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना, नीट लक्ष द्या, राज्य शासन व केंद्रामध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना 1 वर्षानंतर बेकार भत्ता देण्यास सुरुवात केली जाते. म्हणजे नावनोंदणी केल्यानंतर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच अशा पद्धतीची बेकार भत्ता हा त्या ठिकाणी दिला जातो, लक्षात घ्या. आणि म्हणून हा बेकार भत्ता देण्यासाठी त्या ठिकाणी ही केंद्र मदत करत असतात. बेकारांना बेकार भत्ता मिळवण्यासाठी राज्य शासनाकडे पात्र बेकार युवकांची यादी पाठवण्याचे, नीट लक्ष द्या, हा बेकार भत्ता मिळावा म्हणून राज्य शासनाकडे असे जे काही पात्र बेकार युवक असतात त्यांची यादी पाठवण्याचे आणि बेकार भत्त्याची शिफारस करण्याचे कार्य हे रोजगार विनिमय केंद्रामार्फत केलं जातं. आणि म्हणून हेही कार्य आपण ह्या रोजगार विनिमय केंद्राचं किंवा ही भूमिका रोजगार विनिमय केंद्राची आपण विचारात घेणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढची भूमिका आपण विचारात घ्यायची रोजगार विनिमय केंद्राची किंवा पुढचं कार्य आपण विचारात घ्यायचंय ते म्हणजे कामगारांच्या गतिशीलतेमध्ये वाढ. रोजगार विनिमय केंद्राद्वारे नोंदणीकृत बेकारांना रोजगार संधी कुठे कुठे उपलब्ध आहेत याची माहिती दिली जाते. यामुळे बेकार व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी जातात. त्यामुळे त्यांची काम करण्याची गतिशीलता वाढते. म्हणजे कामगारांच्या गतिशीलतेमध्ये वाढ होते. कामगारांचं राहण्याचं ठिकाण वेगळं असतं आणि काम करण्याचं ठिकाण सुद्धा वेगळं असतं. म्हणजेच त्यांच्यामध्ये काय निर्माण होते, गतिशीलता निर्माण होते आणि त्यांच्यामध्ये गतिशीलतेत काय होते, वाढ होते. त्यानंतर पुढील भूमिका आपण विचारात घ्यायची आहे ते म्हणजे रोजगार विकास कार्यक्रम. बेरोजगार उमेदवारांना उमेदवारी प्रशिक्षण देण्यासाठी, नीट लक्ष द्या, बेरोजगार उमेदवारांना उमेदवारी प्रशिक्षण देण्यासाठी रोजगार विनिमय केंद्रामार्फत रोजगार विकास कार्यक्रम आखले जातात आणि युवकांच्यासाठी, बेरोजगारांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिरे भरवली जातात. उद्योजकता शिबिरे सुद्धा आयोजित केली जातात. म्हणजे अशा पद्धतीनं रोजगार विकास कार्यक्रम हे या ठिकाणी राबविले जातात. त्यानंतर पुढील कार्य आपण विचारात घ्यायचंय ते म्हणजे बेकार विमा योजना. रोजगार विनिमय केंद्राच्या मदतीने बेकार विमा योजना ही राबविली जाते. म्हणजे जे युवक बेकार आहेत त्यांना ह्या विमा योजनेचा काय होतो, फायदा होतो आणि अशा योजनेची या ठिकाणी अंमलबजावणी या ठिकाणी ह्या रोजगार विनिमय केंद्राच्या माध्यमातून केली जाऊ शकते. त्यानंतर पुढील भूमिका आपण विचारात घ्यायची कार्यविस्तार. आता ह्या कामाचा विस्तार हा कशा पद्धतीने केलेला आहे हाही भाग आपण लक्षात घेणं गरजेचं असतं. 1960 साली संमत झालेल्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ॲक्टनुसार, नीट लक्ष द्या, 1960 साली संमत झालेल्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ॲक्टनुसार 25 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार नेमणाऱ्या खाजगी व्यावसायिकांनी, म्हणजे ज्या कारखान्यामध्ये किंवा ज्या आस्थापनेमध्ये, ज्या कंपनीमध्ये 25 किंवा त्यापेक्षा अधिक कामगारांची नेमणूक केली जाते अशा व्यावसायिकांनी रोजगार विनिमय केंद्रामार्फतच भरती करावी असे बंधन घालण्यात आलेले, लक्षात घ्या. म्हणजे 1960 साली हा जो कायदा संमत झाला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ॲक्ट, त्यानुसार 25 पेक्षा जास्त कामगार ज्या ठिकाणी कारखान्यात काम करायचे असतात, करत असतात, त्यांची नेमणूक केली जाते, तर त्यांची नेमणूक ही ह्या रोजगार विनिमय केंद्रांच्या माध्यमातूनच करावी असं बंधन त्या ठिकाणी घालण्यात आलेलं आहे. आणि म्हणून हा कार्यविस्तार हा या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचा भाग आपण पाहतो आहोत तो म्हणजे तालुका स्तरावर नाव नोंदणी. गरीब आणि बेरोजगार युवकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन नाव नोंदणी करणं शक्य नसतं, लक्षात घ्या. सर्वांनाच ते शक्य असतं असं नाही. सर्वांच्या दृष्टीतून ते अफोर्डेबल आहे असंही नाही. सर्वांच्या दृष्टीतून ते परवडणारं आहे असंही नाही. अशा वेळेला हे जर युवक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन नाव नोंदणी करू शकत नसतील तर त्यांना ह्या रोजगार विनिमय केंद्राचा काहीही फायदा होणार नाही. आणि म्हणून अशा युवकांच्यासाठी सुद्धा, अशा बेरोजगार युवकांच्यासाठी सुद्धा या केंद्रातील अधिकारी महिन्यातून 2 वेळा तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये हजर राहतात. नीट लक्ष द्या, प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये असे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचे अधिकारी हजर राहतात आणि त्या ठिकाणी आलेल्या बेरोजगारांची नाव नोंदणी करून घेतात. आणि म्हणून तालुका स्तरावर सुद्धा नाव नोंदणी करण्याचं कार्य हे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये मनुष्यबळाच्या भरतीच्या किंवा मनुष्यबळ भरतीच्या विविध मार्गामधून
योग्य मार्गाची निवड करण्याचं कार्य हे या ठिकाणी मनुष्यबळ व्यवस्थापनानं करणं गरजेचं असतं. हे जे काही वेगवेगळे मार्ग आपण विचारात घेतलेले आहेत त्यामध्ये आज आपण रोजगार विनिमय केंद्राचा सुद्धा विचार केलेला आहे आणि रोजगार विनिमय केंद्राची ही जी काही 15 वेगवेगळी कार्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या 15 भूमिका आपण विचारात घेतलेल्या आहेत आणि यानुसार आपण रोजगार विनिमय केंद्राची माहिती ही व्यवस्थित समजून घेणं नितांत आवश्यक असतं. अशा पद्धतीनं रोजगार विनिमय केंद्रसुद्धा या ठिकाणी योग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी मदत करू शकते किंवा उपयुक्त ठरू शकते. ओके, थँक्यू व्हेरी मच.